नमस्कार मंडळी, मी हंसराज मराठे. माझ्या हंसराज मराठे सिंदाबाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी काही वेगळ्या विषयावरती हा व्हिडिओ बनवतो आहे. हे सुरुवातीला एक लोकेशन टाकलेलं होतं. कोकणामध्ये नेरूर हिल स्टेशन आहे. त्या नेरूर हिल स्टेशनला एक वयोवृद्धांकरता सहजीवन जगायकरता अशी एक जागा बनवलेली आहे आणि त्या जागेचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती बघितले होते. मला भटकायची हौस असल्यामुळे मी बरेच यूट्यूबचे व्हिडिओ लोकांचे बघतो आणि असाच माझ्या पाहण्यात तो आजोळचा व्हिडिओ आला. मी ऑलरेडी त्याच्याच जवळ काही किलोमीटरवरती माझे आजोळ म्हणून एक सहजीवन आश्रम आहे, तिथे जाऊन आलो होतो फेब्रुवारी महिन्यात. तर हा आजोळ पाहण्यात आला आणि मला ते एकंदर पाहून आवडलं. आता तुम्ही हे बघू शकता की मी रस्त्याचा व्हिडिओ याच्याकरता टाकला आहे की आजूबाजूचा परिसर कसा आहे, रस्ता कसा आहे, तिथे कसं पोचता येतं. तर हा मी सुरुवातीला मॅप जो दिला आहे हा पुण्यापासून दिला आहे. त्याच्यामध्ये 376 किलोमीटर आहे ते पुण्यापासून आणि साधारण 8.5-9 तास पुण्यापासून लागतात. पण मी पुण्याहून गोव्याला गेलो होतो. गोव्याहून आणखीन खाली बाळीमठ म्हणून आहे तिथे गेलो होतो आणि त्या बाळीमठहून मी हे नेरूर हिल स्टेशनला आलो कारनी स्वतःच्या. तर हे रस्त्याने त्याचं आजूबाजूचा परिसर कसा आहे, खूपच रम्य वाटलं मला ते. म्हणून मी सगळं रस्त्याचं शॉर्टपर्यंतचा तो व्हिडिओ टाकलेला आहे की तिथे कसं पोचता येतं. तर ते नेरूरला आहे आणि त्याला टाईम लॅप्सवर टाका. ते इकडनं कुडाळकडनं पण ॲप्रोच करता येतं, मालवणकडनं पण ॲप्रोच करता येतं आणि त्याच्या आजूबाजूला बरीचशी ठिकाणं आहेत की जी तुम्ही तिथे राहून एक्सप्लोअर करू शकता. फॉर एक्झाम्पल घमापूर म्हणून आहे, जिथे भगवती देवीचं मंदिर आहे, तलाव आहे. बाजूला वालावल आहे. त्याच्यानंतर पारुळ्याला आदिनारायणाचं मंदिर आहे, सूर्याचं मंदिर, वेतोबाचं मंदिर आहे. असे अनेक स्पॉट आहेत की जे तुम्ही तिथे राहून एक्सप्लोअर करू शकता. तिथे बरेच स्पॉट आहेत. ते घमापूरच्या जवळच एक नागदा मारुती म्हणून म्हटलं जातं, त्याच्याजवळ शिरसोली धाम म्हणून एक नवीन मंदिर झालेलं आहे, ते पाहण्यासारखं आहे. तर तेव्हा ह्या ठिकाणी राहून आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. आता इथे जर राहायचं असेल तर तुम्हाला आधी याच्यामध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तिथे ज्या व्यवस्थापिका आहेत संगीता मॅडम, त्यांना फोन करून तुम्हाला विचारावं लागेल की तिथे रूम्स अवेलेबल आहेत का. कारण तिथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 11 रूम्स आहेत आणि सध्या ते म्हणाले की 16 जणं राहतात. तर काही रूम्स खाली जर असतील तर ते असं 60+ वयस्कर लोकांना, पर्यटकांना त्या रूम्स उपलब्ध करून देतात आणि त्याचे रेट 800 रुपये रोजाप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये जेवण, खाण, नाश्ता, चहा, पाणी सगळं आलं, दिवसभराचं राहणं आणि ट्विन शेअरिंग बेसिसवर आहे ते. तर तुम्ही 2 जणं जर असाल तर एका रूममध्ये आणि दोघांचे 1400 रुपये असं त्याचा रेट आहे. मिनिमम 2 दिवस तुम्हाला तिथे राहावं लागतं अशी ही त्यांची अट आहे. तर मी 2 दिवसाचं बुकिंग केलं होतं. मी आता हे आजोळच्या फाटकाशी पोचलो आहे. इथे बाहेर कार पार्किंग आहे. तर कार पार्क केली आणि मी सामान घेऊन इथे आजोळ नावाचं ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे, नेरूर हिल स्टेशन, कुडाळ, सिंधुदुर्ग. आणि याचे व्यवस्थापक व संपर्क अधिकारी आहेत सौ संगीता मडव महाडिक आणि विश्वस्त रविकिरण चिंतामणी तोरसकर. हे डॉक्टर विवेक रेडकर मालवण यांच्या रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचा उपक्रम आहे. संकल्पना संस्थापक कैलासवासी दिलीप लाड. हे आपण आतमध्ये आलो आहे.
हे सुरुवातीलाच त्यांचं स्वयंपाकघर आहे, क्लीन अँड नीट आहे. त्याला लागूनच डायनिंग हॉल आणि ऑफिस आहे संगीता मॅडमचं. त्याच्यानंतर ह्या आता रूम्स आहेत. ही इमारत तशी आता वर दिसत आहे, त्याच्या खाली 2 मजले आहेत, म्हणजे एकंदर ते 3 मजले आहेत. आता हे मी माझ्या रूमकडे चाललो आहे. इथे प्रत्येक रूममध्ये 2 किंवा 3 असे लोक राहतात आहेत. सगळे वयस्कर आहेत, 60+ तर आहेतच आहेत. काही 70ची आहेत, काही 80ची आहेत. आता हे मला त्यांनी जी अलॉट केली होती त्या रूमपाशी आलो आहे. आणि बऱ्याच रूम्सना काही लोकांनी डोनेशन्स दिलेली आहेत. त्यांच्या इथे पाट्या आहेत दारावरती. तर इथे 2 प्रकारच्या रूम्स त्यांनी आहेत असं सांगितलं. AC रूम्स पण 2 आहेत, नॉन AC आहेत बाकीच्या. तर ACचा रेट 800 रुपये आणि नॉन ACचा 800 रुपये आणि ACचा 1100 रुपये. आम्हाला अशी रूम त्यांनी दिलेली आहे. आता ही रूम AC आहे, पण वातावरण बऱ्यापैकी थंड होतं, त्याच्यामुळे मी लाईट बाथ आहे. ऑफ केली. आता इथे तुम्ही सगळ्या सोयी रूममधल्या पाहू शकता. वॉश बेसिन आहे, कबोर्डचा संडास आहे, TV आहे, आतमध्ये पंखे आहेत, अलमारी आहे, कबोर्ड आहे, टेबल, खुर्च्या, असं साधारण जे सगळं लागतं ते सगळं त्यांनी तिथे रूममध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. इथे यांच्या ऑफिसमध्ये एक लायब्ररी पण आहे, भरपूर पुस्तकं आहेत वाचायचं असेल तर. हे कार्यालय आहे त्यांचं. तर हे समोर तिथून सर्व्हिस होते त्या झरोक्यातनं. पलीकडे किचन आहे, हे डायनिंग टेबल आहे. आता इथे मी जे बघितलं ते सगळी जवळपास 90% लोक आपापल्या रूममध्येच जेवतात, ताट नेऊन दिलं जातं. हे आता सकाळचं जेवण आहे, पहिल्या दिवशीचं. मी तिथे दुपारी 12 वाजता पोचलो. जेवायची वेळ दुपारची असते 1, सव्वा 1:30 अशी वेळ असते. आणि रात्रीचं जेवण 7 वाजल्यापासून सुरू होतं, 7, 7:30, 8. आता हे मी सकाळचं भोजन करतोय. जेवणामध्ये 4 ठाव स्वयंपाक म्हणतात तसं सगळं वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, दह्याची वाटी आहे, कधी ताक असतं, कधी सोलकढी असते. असं छान घरगुती पद्धतीचं जेवण असतं. हे ही बीटरूटची कोशिंबीर होती, छान स्वादिष्ट कोशिंबीर होती. जेवण सात्विक असतं. हा आजोळच्या आजूबाजूचा परिसर आहे. घनदाट झाडी आहे चारीकडे. आत्ता संध्याकाळची वेळ आहे.
ऑरेंज हेडेड थ्रश त्याची पेअर दिसली. त्याच्यानंतर हळद्या असतो तो ब्लॅक हुडेड ओरिएलो म्हणतात त्याला, तो दिसला. असे अनेक पक्षी आहेत तिथे आजूबाजूला. म्हणजे हा उन्हाळ्याचा सीझन असूनही मला ते दिसले. आता ॲक्च्युली हा सध्याचा जो सीझन आहे हा हॉर्नबिलचा नेस्टिंगचा सीझन आहे. त्यांची ठिकठिकाणी घरटी केलेली असतात. त्या घरट्यामध्ये मादी स्वतःला 60 दिवस कोंडून घेते आणि नर तिला बाहेरनं फिडिंग करतो. तर असे बरेच नर फळं गोळा करताना किंवा भक्ष्य गोळा करताना वातावरणात दिसतात. त्याच्यापैकी मला फक्त 2 पाईड हॉर्नबिल दिसले एका झाडावर फळं गोळा करताना. आता हे तुम्ही संध्याकाळ बघू शकता. इथे ह्या बिल्डिंगच्या बाहेर, आश्रमाच्या बाहेर राजूळच्या त्यांच्या आवारात एक शेड केलेली आहे. त्या शेडमध्ये सावली म्हणजे ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. तर हे आत्ता तिथे अनेक ठिकाणी झाडं कापलेली आहेत. वाळलेली झाडं आहेत ना ती आजूबाजूला खूप ठिकाणी कापलेली आहेत. त्याला वृक्षतोडही म्हणता येईल. आत्ता सध्या काय झालं आहे की हे इराण अमेरिकेच्या वॉरमुळे गॅसचं शॉर्टेज आहे सगळीकडे. सगळ्यांची बोंबाबोंब आहे गॅसची. त्यानिमित्ताने लोक झाडांची कटाई करून आणि सरपण म्हणून वापरतात आहे. हे आम्ही त्या शेड जे आहे त्या शेडमध्ये निवांत संध्याकाळचं बसलो आहे. समोर सूर्य अस्ताला जातो आहे. आजूबाजूला पक्ष्यांचं म्युझिक आहे. तुम्ही जर बारकाईने हेडफोन लावून जर ऐकलं तर ते तुम्हाला ऐकू येईल. आणि आम्ही निवांत बसलो आहे, संध्याकाळ एन्जॉय करतो आहे. तिथली शांतता आहे आजूबाजूला. काही कोकणामध्ये तशी जी खेड्यांमध्ये वस्ती असते ती दूर दूर घरं असतात, वाड्यांमध्ये गजबज नसते. तर ते आता आम्ही सध्या ही संध्याकाळ एन्जॉय करतो आहे. या ठिकाणी येऊन इतरही सगळे वयस्कर गृहस्थ मंडळी बसतात. कोणी मोबाईल पाहत असतं, कोणी काही पाहत असतं, कोणी काही ऐकत असतं. आता हे समोर सनसेट होतो आहे त्याचं दृश्य आम्ही निहाळत बसलो आहे. The next day. सकाळचे 6 वाजलेत बरोबर. हे मी आजोच्या इथे रूमच्या बाहेर आलो आहे. बाहेर पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झालेला आहे. ही इकडे कॅमेरा रोख केलेला आहे तो ती पश्चिम आहे. संध्याकाळचा सूर्य अस्ताला जाताना इथे सुंदर दृश्य असतं. आणि ह्या बाजूला आता इथे पूर्व आहे, इकडनं सूर्य उगवेल. या बाजूला पूर्ण डोंगर आहे आणि पलीकडनं सूर्य उगवेल. आता 6 वाजलेत त्याच्यामुळे अजून सूर्य उगवायलाही वेळ आहे. पण अशा प्रकारे सकाळी उठून आणि बाहेर यायला मला आवडतं. आज वातावरण ढगाळ दिसतं आहे त्याच्यामुळे सूर्य केव्हा उगवेल किंवा नाही उगवेल दिसेल माहिती नाही. पण पक्ष्यांचे आवाज सुरू झालेत. इथे सगळीकडे आजूबाजूला काजूची, फणसाची, आंब्याची झाडं आहेत. आता मी थोडा मॉर्निंग वॉकला जातो आणि बघतो काही पक्षी दिसतात का.
मला वाटलं सकाळी पहाटे पक्ष्यांचा आवाज येईल जाग येईल, मग काही याचा आवाज नव्हता. आणि म्हणजे असं इथे तो व्हिसलिंग थ्रशफिश किंवा हां, पिट्टा असतो या दिवसात, हम्म. ते काही नाही आहे तसे. ही साधीच चिमणी आहे. हं? ही चिमणी साधीच आहे ना. काय आहे? चिमणी चिमणी हो हो नाही, नाही. साधी नाही आहे. एकसावरती गेली गेली. बिस्किट घे, बिस्किट तसेच राहून जातील बिस्किट. हो हो, मला चहा गार झालेला आहे. मागे घ्यायला पाहिजे होते खुर्च्या. चिमणीचीच आता. खालती जरा तो पांढरा पक्षी एक छोटासा. सकाळी मॉर्निंग वॉकला निघालो आहे. सुंदर परिसर आहे आजूबाजूचा. व्हॉट वी कॉल इन इंग्लिश ॲम्बियन्स और ॲम्बियन्स. पण असे येत शकते ना. ही 26 तारखेची सकाळ आहे. सकाळचा ब्रेकफास्ट करतो आहे आम्ही डायनिंग हॉलला येऊन. समोर दिसतात आहेत लुसलुशीत इडल्या आहेत, छान इडल्या आहेत. सांबार जे होतं त्याची चव पण छान आहे. ती ओळखीची याच्याकरता वाटत असावी की ती एव्हरेस्टचा मसाला घातला असेल तर तो साधारणतः आपण सगळेच वापरतो, त्याच्यामुळे ती ओळखीची वाटत असावी चव. आणि छान होता व्हॉट्सएव्हर. सांबार छान होता, इडल्या छान होत्या. असं इथे शक्यतो रोज वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता प्रोव्हाइड केला जातो. हे एक मोठं टास्क आहे की डिफरंट टाईप ऑफ नाश्ता रोज प्रोव्हाइड करायचं. तर हे नाश्ता झाल्यावर मग दुपारचं जेवण पण मी तुम्हाला दाखवतो.
हे दुपारचं जेवण आहे. पालकाची भाजी आहे. बटाटा आहे ना, आलू पालक, कोशिंबीर आहे, टमाटा कांदा. कढी आहे. छान चव आहे कढीची. हे दही आहे. भातही आहे. जेवण छान रुचकर आहे. मी हे जे अजोळला गेलो होतो आणि हा जो पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, हा एक अनुभव घ्यायची गोष्ट आहे. हे असं सांगून कळणार नाही. आता समाजामध्ये वृद्धाश्रम म्हटलं की लोक दचकतात, त्याच्यामुळे याला त्यांनी वृद्धाश्रम असं नाव दिलेलं नाही आहे. ज्येष्ठांकरता सहजीवन असं नाव दिलेलं आहे. नावं बदलल्यामुळे वस्तुस्थितीत काही बदल होत नाही नॉर्मली, पण एक विचार करायची पद्धत असते की वृद्धाश्रम आणि ज्येष्ठांकरता सहजीवन. तर इथे मी 2 दिवस राहिलो, अनुभव घेतला. खरंच छान आहे. वातावरण अतिशय सुंदर आहे. निसर्गरम्य परिसर आहे, निसर्गाच्या कुशीत आहे. हिल स्टेशन म्हटल्याप्रमाणे ही जर त्यांची वास्तू जी आहे ही डोंगरावरती आहे आणि तिथे छान वाटतं. मी 2 दिवस राहिलो होतो. 2 दिवस राहून माझं मन नाही भरलं. मी परत सप्टेंबरनंतर जेव्हा पाऊस पडून वातावरण छान होऊन जातं तेव्हा परत जायचं माझं प्लॅनिंग आहे. डोंट नो वेदर इट विल बी पॉसिबल फॉर मी ऑर नॉट. मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती वाचून सांगतो की हा जो प्रोजेक्ट आहे हे एक डॉक्टर रेडकर म्हणून आहेत, त्यांचा हा प्रोजेक्ट आहे. रेडकर हॉस्पिटल हेल्थ सर्व्हिसेस ही एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ट्रस्ट अंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करते. 2005 साली लोकांची काळजी घेणे या ब्रीदवाक्यासह RHRCची स्थापना झाली. ही संस्था व्यक्तीला तीव्र दीर्घकालीन वैद्यकीय आजारांसाठी नैतिक पद्धतीने योग्य वैद्यकीय प्रतिबंध प्रदान करण्यावर विश्वास ठेवते. एक निरोगी समाज घडवण्याचा त्यांचा विचार आहे. संस्थेचे ज्येष्ठ नागरिक सदस्यांसाठी एक सुंदर लँडस्केप इमारत देखील यांनी बांधलेली आहे, जी आपण पाहतोय अजोळच्या नावाने. आणि हे श्री दिलीप लाड आणि डॉक्टर विवेक रेडकर यांचा स्वप्नवत प्रकल्प आहे. अजोळची स्थापना 2011 साली झाली, म्हणजे आज जवळपास त्याला 16 वर्ष झाली आहेत त्या इमारतीलाही. एका अद्वितीय दृष्टिकोनासह ही कल्पना पुढे आली. केवळ आजारपणाचा अभाव पुरेसा नाही, तर निरोगी होण्यासाठी व्यक्तीने संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त केले पाहिजे, असा या संस्थेचा विश्वास आहे. ज्येष्ठ नागरिकांना
मदत करण्याच्या उद्देशाने आजोळ त्यांना संपूर्ण वैद्यकीय उपचार आणि सेवा पुरवते. आजोळमध्ये लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात, ज्याच्यामुळे त्यांचा सर्व सुसज्ज वैद्यकीय आणि इतर सुविधांसह हिल स्टेशनवर निरोगी आणि आनंदी वास्तव्याचा अनुभव घेता येतो. ही संस्था आयुष्यात वर्षे जोडण्याऐवजी वर्षांमध्ये आयुष्य जोडण्याच्या कल्पनेवर विश्वास ठेवते. भविष्यात वैद्यकीय पर्यटन केंद्र स्थापन करून त्याला प्रोत्साहन देणे असं संस्थेचं ध्येय आहे. आता मी इथे 2 दिवस होतो, तर इथे रोज नाही म्हणता येणार, 1 दिवसाड डॉक्टर येतात आणि सगळ्या पेशंटचा चेकअप करून फॉलोअप घेतात की कोणाची औषधं चालू आहेत, कोणामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली आहे, काय परिस्थिती आहे. तर अशा पद्धतीने मला अतिशय आवडलं. मी असं तुम्हाला म्हणेन की प्रत्येकाने 60+ जी लोकं आहेत त्यांनी इथलं वातावरण, निसर्ग अनुभवायकरता तरी 2 दिवस यावं. वृद्धाश्रम हा विषय 2 मिनटं बाजूला ठेवा आणि तिथे येऊन तिथलं जेवण, खाण, राहणं हे अनुभवा. तर अशा पद्धतीने माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि मी नेहमी वाईल्ड लाईफचे व्हिडिओ करतो, हा थोडा वेगळा विषय मांडलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा. काही क्वेरीज असतील तर त्या मी तुम्हाला नंबर दिलेले आहे त्याच्यावरती, त्या नंबरवरती तुम्ही संगीता मॅडम जे आहेत व्यवस्थापक, त्यांच्याशी बोलू शकता आणि क्लेरिफाय करू शकता. थँक्यू फॉर व्ह्यूइंग दिस व्हिडिओ अप टिल एंड. बाय बाय.